महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याजवळ एक छोटंसं गाव होतं. गावाचं नाव होत सोनेगाव. गाव शांत होतं, लोक साधं आयुष्य जगणारे. सकाळी कोंबड्यांच्या आरवण्याने दिवस सुरू व्हायचा आणि रात्री लवकर सगळीकडे शांतता पसरायची. त्या गावात देशमुख कुटुंब खूप वर्षांपासून राहत होतं. देशमुख कुटुंबात 2 भाऊ होते. मोठा भाऊ शंकर देशमुख आणि धाकटा भाऊ रामेश्वर देशमुख. दोघांचं घर एकमेकांच्या अगदी जवळ होतं. दोघांचं नातं खूप चांगलं होतं. गावात सगळे त्यांचा आदर करायचे. शंकर देशमुख वयाच्या 50च्या आसपास होते. मेहनती, थोडे कडक स्वभावाचे, पण मनाने प्रामाणिक. शेती आणि थोडासा व्यवसाय करून त्यांनी घर उभं केलं होतं. त्यांच्या घरी पत्नी सुमन आणि एकुलती एक मुलगी पूजा होती. पूजा वयाच्या 20 वर्षांची होती. कॉलेजमध्ये शिकणारी, शांत आणि थोडी अबोल स्वभावाची. दुसऱ्या बाजूला रामेश्वर देशमुख राहत होते. त्यांचा मुलगा समीर, वय वर्षे 22. समीर गावात थोडा वेगळ्या स्वभावाचा म्हणून ओळखला जायचा. कधी कधी तो खूप शांत असायचा, तर कधी अचानक रागवायचा. अभ्यासात फारसा रस नव्हता. दिवसाचा जास्त वेळ तो मोबाईलवर किंवा गावात फिरण्यात घालवायचा. लहानपणापासून पूजा आणि समीर एकत्र वाढले होते, कारण दोन्ही घरं जवळ असल्यामुळे ते एकमेकांकडे नेहमी ये-जा करायचे. लहानपणी खेळणं, सणासुदीला एकत्र बसणं, घरच्या कार्यक्रमात एकत्र काम करणं, हे सगळं त्यांच्या आयुष्याचा भाग बनलं होतं. गावातल्या लोकांना ते दोघे नेहमी भावंडांसारखेच वाटायचे, कारण नात्याने ते मावस भाऊ बहीण होते. त्यामुळे त्यांच्या मैत्रीकडे कुणी फारसं लक्ष दिलं नाही. वर्षे जात होती आणि दोघंही मोठे होत होते. पूजा कॉलेजला जायला लागली होती. रोज सकाळी बसने ती शहरात जायची. समीर मात्र जास्त वेळ गावातच असायचा. कधी कधी तो पूजाला बसस्टॉपपर्यंत सोडायला जायचा. सुरुवातीला सगळं अगदी साधं आणि सामान्य वाटत होतं, पण हळूहळू गावातल्या काही लोकांना त्यांच्या वागण्यात थोडासा बदल जाणवायला लागला. पूजा आणि समीर आधीपेक्षा जास्त वेळ एकत्र घालवायला लागले होते. कधी कधी संध्याकाळी ते घराच्या मागच्या बागेत बराच वेळ बसलेले दिसायचे. काही वेळा दोघे मोबाईलवर हसत बोलत असायचे. हे पाहून काही लोकांना थोडंसं विचित्र वाटायचं, पण कुणी उघडपणे काही बोललं नाही. कारण गावात सगळ्यांना देशमुख कुटुंबाबद्दल आदर होता, त्यामुळे कोणीही शंका घेण्याचं धाडस करत नव्हतं. दरम्यान शंकर देशमुख आपल्या कामात व्यस्त असायचे. त्यांना मुलगी पूजा खूप आवडायची. तिच्यासाठी ते नेहमी म्हणायचे की ती चांगलं शिकून मोठी झाली पाहिजे. सुमनही तिच्या मुलीवर खूप प्रेम करायची. समीरच्या घरी मात्र वातावरण थोडंसं वेगळं होतं. त्याचे वडील रामेश्वर अनेकदा बाहेर कामासाठी जायचे, त्यामुळे समीर बराच वेळ एकटाच असायचा. कधी कधी तो शंकर देशमुखांच्या घरी येऊन बसायचा. काळ पुढे सरकत होता आणि दोघांची जवळीक वाढत चालली होती. सुरुवातीला कोणालाच त्याचं गांभीर्य कळलं नाही, पण हळूहळू काही गोष्टी बदलायला लागल्या. एकदा गावातल्या एका माणसाने सांगितलं की त्याने पूजा आणि समीरला गावाच्या बाहेरच्या रस्त्यावर बराच वेळ बोलताना पाहिलं, पण त्यावेळी कुणी त्याला फारसं महत्त्व दिलं नाही. गावात अशा छोट्या गोष्टी लगेच विसरल्या जातात, पण त्या दिवशीपासून काही लोकांच्या मनात शंकेचं बी पेरलं गेलं होतं. दरम्यान पूजा आणि समीर दोघंही अधिक सावध झाले होते. ते लोकांसमोर कमी बोलायचे, पण एकमेकांशी संपर्क कायम ठेवायचे. घरातल्या लोकांना अजूनही काहीच माहिती नव्हतं. शंकर देशमुख आपल्या मुलीवर पूर्ण विश्वास ठेवत होते. त्यांना वाटायचं की पूजा कधीच चुकीचा मार्ग निवडणार नाही. पण कधीकधी आयुष्यात काही गोष्टी हळूहळू घडत असतात आणि त्याची चाहूलही लागत नाही. गाव शांत होतं. देशमुख कुटुंब आपापल्या आयुष्यात व्यस्त होतं, पण या शांततेच्या मागे एक अशी गोष्ट वाढत होती जी पुढे संपूर्ण गाव हादरवणार होती. आणि एक दिवस अशी घटना घडणार होती ज्यामुळे देशमुख कुटुंबाचं आयुष्य कायमचं बदलून जाणार होतं. गावात सगळं नेहमीप्रमाणेच सुरू होतं. सकाळी लोक आपल्या कामाला जायचे. शेतात काम करणारे शेतकरी पहाटेच घराबाहेर पडायचे. दुपारी गाव शांत व्हायचं आणि संध्याकाळी पुन्हा चौकात लोकांची गर्दी जमायची. देशमुख कुटुंबातही सगळं वरून पाहिलं तर अगदी सामान्य वाटत होतं, पण हळूहळू काही गोष्टी बदलत होत्या. पूजा कॉलेजला जात होती. शहरातलं वातावरण, नवीन मित्रमैत्रिणी, मोबाईल, सोशल मीडिया यामुळे तिचं आयुष्य आधीपेक्षा वेगळं होतं. ती आधी खूप शांत होती, पण आता कधीकधी ती खूप विचारात हरवलेली दिसायची. दुसऱ्या बाजूला समीर गावातच जास्त वेळ घालवत होता. त्याला फारसं काम नव्हतं, त्यामुळे दिवसाचा बराच वेळ तो मोबाईलवर व्हिडिओ पाहण्यात किंवा गावात फिरण्यात घालवायचा. हळूहळू पूजा आणि समीर एकमेकांशी जास्त बोलायला लागले. सुरुवातीला साध्या गोष्टी असायच्या. कॉलेजमध्ये काय झालं, गावात कोणती बातमी आहे, कोणाचा कार्यक्रम आहे, अशा साध्या गप्पा. पण दिवसेंदिवस त्या गप्पा वाढत गेल्या. कधी कधी पूजा कॉलेजवरून परत आल्यावर घरात न जाता आधी घराच्या मागच्या बाजूला थांबायची. तिथे समीर आधीपासूनच उभा असायचा. दोघे थोडा वेळ बोलायचे आणि मग आपापल्या घरी जाते.
सुरुवातीला हे कोणाच्या लक्षात आलं नाही. पण गाव लहान असतं. लोकांच्या नजरा सगळीकडे असतात. एकदा संध्याकाळी गावातील गणपत काका शेतातून परत येत होते. तेव्हा त्यांनी दुरून पूजा आणि समीरला रस्त्याच्या कडेला उभं राहून बराच वेळ बोलताना पाहिलं. दोघे इतके गप्पांमध्ये गुंग होते की आजूबाजूला कोण आहे याची त्यांना जाणीवही नव्हती. गणपत काकांना ते थोडंसं विचित्र वाटलं, कारण गावात नातेसंबंधांची मर्यादा खूप पाळली जाते. त्यांनी त्यावेळी काही बोललं नाही, पण ही गोष्ट त्यांच्या मनात राहिली. दरम्यान पूजा आणि समीरच्या भेटी वाढत होत्या. कधी ते गावाच्या बाहेरच्या रस्त्यावर फिरायला जायचे, कधी नदीच्या काठावर बसून बराच वेळ बोलत राहायचे. हळूहळू त्यांचं नातं फक्त साध्या बोलण्यापुरतं राहिलं नाही. दोघंही एकमेकांवर भावनिकदृष्ट्या खूप अवलंबून होऊ लागले. समीरला वाटायचं की पूजा त्याला सगळ्यात जास्त समजते, आणि पूजालाही असं वाटायला लागलं होतं की समीरच तिचं सगळ्यात जवळचं व्यक्तिमत्व आहे. पण त्यांना दोघांनाही माहिती होतं की त्यांच्या नात्याबद्दल कुणालाही समजलं तर मोठा वाद होईल. म्हणून त्यांनी आपली भेट गुप्त ठेवायला सुरुवात केली. रात्री कधी कधी ते मोबाईलवर तासंतास बोलायचे. घरातले लोक झोपल्यावर मेसेजेस चालू असायचे. सकाळपर्यंत दोघांमध्ये संवाद चालू राहायचा. हळूहळू पूजा घरात थोडी बदललेली दिसू लागली. आधीसारखी आईसोबत बसून गप्पा मारणं कमी झालं. ती जास्त वेळ मोबाईलमध्ये गुंतलेली असायची. एकदा सुमनने तिला विचारलंही होतं, इतका मोबाईल का वापरतेस? पूजाने तेव्हा साधं उत्तर दिलं, कॉलेजचे ग्रुप आहेत. सुमनला तेव्हा काही शंका आली नाही. समीरच्या बाबतीतही काही असंच होत होतं. तो अनेकदा रात्री उशिरापर्यंत जागा असायचा. घरच्यांनी विचारलं तर तो म्हणायचा की मित्रांसोबत चॅट चालू आहे. दरम्यान त्यांच्या भेटींचं ठिकाणही बदलायला लागलं. घराच्या मागे, शेताच्या कडेला, गावाच्या बाहेरच्या रस्त्यावर, नदीच्या काठावर अशी अनेक ठिकाणं त्यांच्या गुप्त भेटींची साक्षीदार झाली होती. एकदा तर असंही झालं की पूजा कॉलेजला गेल्याचं सांगून थेट गावाबाहेर समीरला भेटायला गेली. दोघे दिवसभर फिरत होते आणि संध्याकाळी उशिरा ती घरी परतली. त्या दिवशी सुमनला थोडी काळजी वाटली होती, पण पूजाने सांगितलं की कॉलेजमध्ये कार्यक्रम होता. गावात मात्र कुजबूज सुरू झाली होती. काही लोकांना दोघे अनेकदा एकत्र दिसत होते, पण नात्यामुळे लोकांना विश्वास बसत नव्हता की त्यांच्यामध्ये काही वेगळं असू शकतं. तरीही काही लोकांच्या मनात शंका वाढत चालली होती. गणपत काकांनी एकदा चौकात बसलेल्या लोकांना सांगितलं की त्यांनी पूजा आणि समीरला बराच वेळ एकत्र पाहिलं. काहींनी ते ऐकून हसून टाकलं, काहींनी मात्र गंभीरपणे घेतलं. पण गावातल्या या चर्चा अजून देशमुख कुटुंबाच्या कानावर पोचल्या नव्हत्या. दरम्यान पूजा आणि समीर अधिक धाडसी होत चालले होते. त्यांना वाटायला लागलं होतं की कुणालाही काही कळणार नाही. कधीकधी समीर थेट पूजाच्या घरात यायचा, सगळ्यांसमोर सामान्यपणे वागायचा, आणि संधी मिळाली की दोघे एकमेकांशी हळू आवाजात बोलायचे. सुमनला कधीकधी असं वाटायचं की दोघे जास्त जवळ आले आहेत, पण तिने ते नात्यामुळे सामान्य समजून दुर्लक्ष केलं. शंकर देशमुख मात्र आपल्या कामात इतके व्यस्त होते की त्यांना या गोष्टींची अजिबात कल्पना नव्हती. गावात पावसाळा सुरू झाला होता. वातावरण बदललं होतं. रस्ते ओले झाले होते, शेतं हिरवीगार झाली होती. एका पावसाळी संध्याकाळी पूजा आणि समीर गावाच्या बाहेरच्या जुन्या वडाच्या झाडाजवळ भेटले होते. पाऊस हलका पडत होता आणि आजूबाजूला कोणी नव्हतं. त्या दिवशी दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. त्यांच्या नात्याबद्दल पुढे काय करायचं याबद्दल. त्यांना दोघांनाही माहिती होतं की ही गोष्ट जर घरच्यांना कळली तर खूप मोठा वाद होईल. पण तरीही ते एकमेकांपासून दूर राहू शकत नव्हते. त्या दिवसानंतर त्यांच्या भेटी अजून वाढल्या. पण त्याच वेळी गावातल्या काही लोकांच्या नजरा अधिक जागरूक झाल्या होत्या. काहीतरी चुकीचं चाललं आहे अशी भावना आता काही लोकांच्या मनात स्पष्टपणे निर्माण झाली होती. आणि हळूहळू ही कुजबूज वाढत चालली होती. देशमुख कुटुंब अजूनही अनभिज्ञ होतं, पण सत्य जास्त दिवस लपून राहत नाही. एक दिवस असा येणार होता जेव्हा ही गोष्ट अचानक उघड होणार होती. आणि त्या दिवशी जे घडणार होतं ते इतकं भयानक असणार होतं की संपूर्ण गाव हादरून जाणार होतं. काळ पुढे सरकत होता. बाहेरून पाहिलं तर देशमुख कुटुंबाचं आयुष्य अगदी नेहमीसारखंच चालू होतं. शंकर देशमुख रोज सकाळी शेतात जायचे, सुमन घरकामात व्यस्त असायची आणि पूजा कॉलेजला जायची. गावातही सगळं नेहमीप्रमाणेच होतं. पण या शांत आयुष्याच्या मागे एक अशी गोष्ट वाढत होती ज्याची कल्पना अजून घरच्यांना नव्हती. पूजा आणि समीर आता आधीपेक्षा जास्त वेळ एकमेकांशी संपर्कात राहू लागले होते. मोबाईलवर त्यांचे तासंतास संभाषण चालायचे. कधी रात्री उशिरापर्यंत मेसेजेस सुरू असायचे. घरातले सगळे झोपल्यावरच ते जास्त बोलायचे. हळूहळू त्यांना असं वाटायला लागलं होतं की त्यांच्या आयुष्यात एकमेकांशिवाय कोणीच नाही. गावातल्या लोकांच्या नजरा मात्र हळूहळू तीक्ष्ण होत चालल्या होत्या.
एकदा संध्याकाळी समीर गावाच्या चौकातून जात होता, तेव्हा 2-3 जण त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत होते. त्याला ते जाणवलं, पण त्याने दुर्लक्ष केलं. दरम्यान पूजा कॉलेजमधून परतल्यावर अनेकदा थेट घरी न जाता काही वेळ बाहेर थांबायची. कधी शेताच्या कडेला, कधी जुन्या विहिरीजवळ. काही वेळाने समीर तिथे पोहोचायचा. दोघं बराच वेळ बोलत बसायचे. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ताण दिसायचा, कारण आता त्यांना गावातल्या कुजबुजीची चाहूल लागायला लागली होती. एक दिवस असा आला की गावातल्या एका माणसाने शंकर देशमुखांना थोड्या संकेताने सांगितलं की मुलीकडे लक्ष ठेवा, गावात काही चर्चा सुरू आहे. शंकर देशमुखांना तेव्हा राग आला. त्यांना वाटलं की लोक उगाच बोलत आहेत. त्यांनी त्या माणसाला स्पष्ट सांगितलं की माझ्या मुलीबद्दल काहीही चुकीचं बोलू नका. त्या दिवशी ते खूप चिडले होते, पण त्या घटनेनंतर त्यांच्या मनात थोडासा विचार नक्कीच आला. दरम्यान पूजा आणि समीर आता अधिक सावध झाले होते. ते भेटताना जास्त काळजी घ्यायला लागले. गावात कोणी ओळखीचं दिसलं तर लगेच दूर जायचे. पण जसं जसं एखादी गोष्ट लपवायचा प्रयत्न केला जातो, तसं तसं ती लोकांच्या नजरेत जास्त येते. एकदा रात्री उशिरा समीर घराबाहेर निघाला होता. त्याचे वडील रामेश्वर यांनी त्याला विचारलं, कुठे चाललास? तो म्हणाला, मित्राकडे जातोय. पण त्या रात्री तो थेट पूजाला भेटायला गेला होता. त्या दोघांची भेट आता गावाच्या बाहेरच्या एका जुन्या रिकाम्या घराजवळ व्हायला लागली होती. ते घर खूप वर्षांपासून बंद होतं आणि तिथे सहसा कोणी जात नसे, म्हणून त्यांना वाटत होतं की तिथे भेटणं सुरक्षित आहे. त्या रात्री बराच वेळ ते दोघं तिथे बसून बोलत होते. त्यांच्या बोलण्यात आता चिंता जास्त होती. पूजा म्हणाली की गावात लोक बोलायला लागले आहेत. समीरने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला की लोकांचं कामच बोलणं असतं. पण पूजाच्या मनात भीती वाढत चालली होती. तिला वाटत होतं की ही गोष्ट जास्त दिवस लपून राहणार नाही. दरम्यान गावात अफवा अधिक पसरायला लागल्या होत्या. काही लोक म्हणत होते की त्यांनी दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं आहे. काही जण म्हणत होते की ते रात्रीही भेटतात. हे सगळं अजून देशमुख कुटुंबाच्या कानावर स्पष्टपणे आलं नव्हतं, पण वातावरण बदलत होतं. एक दिवस शंकर देशमुख घरी लवकर आले होते. त्या दिवशी पूजा अजून कॉलेजवरून परतली नव्हती. सुमनने सांगितलं की आज कॉलेजमध्ये कार्यक्रम आहे. शंकर देशमुख शांत बसले, पण त्यांच्या मनात थोडी अस्वस्थता होती. संध्याकाळ झाली तरी पूजा घरी आली नाही. रात्र जवळ येत होती. शेवटी ती उशिरा घरी आली. तिने सांगितलं की कार्यक्रम उशिरा संपला. शंकर देशमुख काही बोलले नाहीत, पण त्यांनी तिच्याकडे बारकाईने पाहिलं. त्या दिवसानंतर त्यांनी थोडं लक्ष ठेवायला सुरुवात केली. दरम्यान समीरच्या घरातही काहीतरी बदल जाणवत होता. तो आधीसारखा मोकळेपणाने वागत नव्हता. अनेकदा तो विचारात हरवलेला असायचा. एकदा रामेश्वर यांनी त्याला विचारलं की काय झालं आहे. समीरने नेहमीप्रमाणे टाळलं. पण परिस्थिती आता हळूहळू तणावपूर्ण होत चालली होती. गावातली कुजबूज वाढत होती. लोकांच्या नजरा बदलत होत्या. आणि एक दिवस अशी घटना घडली ज्यामुळे शंकर देशमुखांच्या मनात पहिल्यांदाच गंभीर संशय निर्माण झाला. त्या दिवशी ते अचानक दुपारी घरी परतले. घरात सुमन स्वयंपाकघरात होती. पूजा घरात नव्हती. सुमनने सांगितलं की ती थोड्या वेळापूर्वी बाहेर गेली आहे. शंकर देशमुखांनी खिडकीतून बाहेर पाहिलं. दूर रस्त्यावर त्यांना 2 आकृती चालताना दिसल्या. ते नीट पाहू लागले. त्या 2 आकृत्या म्हणजे पूजा आणि समीर होते. दोघं शांतपणे बोलत चालले होते. त्या क्षणी शंकर देशमुखांच्या मनात एक विचित्र भावना निर्माण झाली. ते काही बोलले नाहीत, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला होता. त्या दिवसानंतर त्यांनी आपल्या मुलीकडे अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली. पण अजूनही त्यांना पूर्ण सत्य माहिती नव्हतं. दुसऱ्या बाजूला पूजा आणि समीरला अजूनही वाटत होतं की त्यांचं गुपित सुरक्षित आहे. पण आयुष्यात काही गोष्टी अचानक उघड होतात. आणि कधीकधी त्या क्षणात सगळं काही बदलून जातं. लवकरच असा एक दिवस येणार होता ज्यामुळे देशमुख कुटुंबात भीषण वादळ उठणार होतं. आणि त्या दिवशी जे घडणार होतं ते इतकं भयंकर असणार होतं की त्यानंतर कुणाचंही आयुष्य पूर्वीसारखं राहणार नव्हतं. गावात दिवस नेहमीप्रमाणे सुरू झाला होता, पण त्या दिवशी वातावरणात एक वेगळीच शांतता होती. सकाळपासूनच आकाश ढगाळ होतं. दुपारी थोडा पाऊस पडला आणि संध्याकाळपर्यंत सगळीकडे ओलसर वातावरण पसरलं होतं. शंकर देशमुख त्या दिवशी शेतात गेले होते. दिवसभर काम करून ते संध्याकाळी घरी परतले. घरात सुमन स्वयंपाक करत होती. पूजा आपल्या खोलीत असल्याचं तिने सांगितलं. शंकर देशमुख थोडा वेळ अंगणात बसले, पण त्यांचा चेहरा गंभीर दिसत होता. मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या मनात संशय वाढत चालला होता. गावात ऐकलेल्या काही गोष्टी आणि काही वेळा स्वतः पाहिलेल्या प्रसंगांमुळे ते शांत राहू शकत नव्हते. रात्र जवळ येत होती. गावात हळूहळू शांतता पसरत होती.
लोकांनी आपापली दारं बंद केली होती. देशमुखांच्या घरातही सगळं शांत होतं. थोड्या वेळाने पूजा आपल्या खोलीतून बाहेर आली. ती थोडी घाईत दिसत होती. तिने आईला सांगितलं की ती थोडा वेळ बाहेर जाऊन येते. सुमनने विचारलं, कुठे जाते आहेस? पूजाने साधं उत्तर दिलं की मैत्रिणीकडे जाते. शंकर देशमुख तेव्हा काही बोलले नाहीत, पण त्यांनी तिच्याकडे नीट पाहिलं. त्यांच्या मनात संशय अधिक वाढला. पूजा घराबाहेर पडली. रात्र गडद होत चालली होती. गावातले रस्ते जवळजवळ रिकामे होते. ती सरळ गावाच्या कडेला असलेल्या जुन्या घराच्या दिशेने चालू लागली. काही वेळाने तिथे समीरही आला. त्या दोघांचीही भेट आता अनेक वेळा तिथे होत होती. त्यांना वाटत होतं की तिथे कोणी येत नाही, पण त्या रात्री काहीतरी वेगळं होणार होतं. दरम्यान शंकर देशमुख घरात बसले होते, पण त्यांना शांत बसवत नव्हतं. त्यांच्या मनात सतत एकच विचार फिरत होता. शेवटी त्यांनी उठून बाहेर जायचं ठरवलं. ते शांतपणे घरातून बाहेर पडले. रात्र खूप शांत होती. दूरवर कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. ते हळूहळू त्या दिशेने चालू लागले जिथे त्यांनी काही वेळापूर्वी पूजाला जाताना पाहिलं होतं. काही वेळाने ते गावाच्या बाहेर आले. तेव्हा दूर जुन्या घराच्या दिशेने हलकी हालचाल दिसली. त्यांच्या मनात अचानक भीती आणि राग एकत्र निर्माण झाला. ते सावकाश पुढे गेले. जसं ते जवळ पोहोचले तसं त्यांना स्पष्ट दिसू लागलं. त्या जुन्या घराच्या आत पूजा आणि समीर दोघे एकत्र होते. त्या क्षणी शंकर देशमुखांच्या डोळ्यासमोर अंधार पसरल्यासारखं झालं. त्यांना काही क्षण विश्वासच बसत नव्हता. पण पुढच्याच क्षणी त्यांच्या मनात प्रचंड संताप उसळला. त्यांनी जोरात आवाज दिला. दोघंही घाबरून मागे वळले. समोर शंकर देशमुख उभे होते. त्यांच्या डोळ्यात प्रचंड राग दिसत होता. त्या क्षणी तिथे पूर्ण शांतता पसरली. पूजा आणि समीर दोघेही घाबरले होते. त्यांना कल्पना नव्हती की शंकर देशमुख तिथे येतील. शंकर देशमुख काही क्षण काही बोलले नाहीत. ते फक्त त्यांच्याकडे रागाने पाहत होते. नंतर अचानक त्यांनी जोरात ओरडायला सुरुवात केली. त्यांनी दोघांना कठोर शब्दांत विचारलं की हे काय चाललं आहे? पूजा घाबरली होती. ती काही बोलू शकत नव्हती. समीरही गोंधळलेला होता. परिस्थिती काही क्षणातच नियंत्रणाबाहेर जाऊ लागली. शंकर देशमुखांचा राग आता अत्यंत वाढला होता. त्यांना वाटत होतं की त्यांच्या विश्वासाचा मोठा विश्वासघात झाला आहे. त्या क्षणी त्यांचा संताप इतका वाढला की